चा पुरावा होता या केसमध्ये. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार नसल्यामुळे ही संपूर्ण केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित होती. ह्या केसचा तपास करून यात जे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे FSIचे रिपोर्ट्स, वैद्यकीय अहवाल हे हस्तगत करण्यात आले. संपूर्ण चेन ऑफ कस्टडी ही मेंटेन करून कायद्याला जी अभिप्रेत आहे त्या पद्धतीने कोणताही दुवा मागे न सुटता याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं. चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींनी एंटायर चार्ज नाकारला होता. आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली. एकूण पोलिसांचं जर आपण दोषारोपपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जेव्हा पोलिसांनी नोंदवले होते त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी जजमेंटसाठी नेमण्यात आलेली होती. आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केला आहे. ह्या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेलं आहे. यात आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ॲक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे. हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं. सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली. आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासरू दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला कॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो. हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला. त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं. प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने विचारपूर्वक कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे. हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य ह्या आरोपींनी केलेला आहे यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला. न्यायालयासमोर आता जी कलमं साबित